बरंच अडचणी होत्या. गेल्या वर्षी तर लईच पाऊस झाला. गेल्या 50 वर्षापासून हा रस्ता बंद होता. हा रस्ता बंद असल्यामुळे मी ते काय वेळेस पडी करायचं रस्ता नसल्यामुळे काही शेतकरी जाऊ नाही देत नव्हते. या ठिकाणी येथील शेतकरी 4च महिन्यात पीक घ्यायचे. ते इथंच एक्सपायर झाली. त्याला दवाखान्यात नेता आले नाही आम्हाला. कमीत कमी 5 किलोमीटर आम्ही खांद्या उचलून नेलं त्यांना. रस्ता बंद झाला की फक्त वाट बंद होत नाही, तर थांबतात स्वप्न, वाढतात अडचणी आणि कधी कधी वेळेअभावी हरवतात माणसंही. नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यातील चितेगाव आणि चेहडी द्राक्ष, डाळिंब आणि नगदी पिकांसाठी प्रसिद्ध असलेल्या या भागाला गेली 50 वर्ष एका समस्येचा सामना करावा लागत होता. चितेगाव चेहडी शिवरस्ता बंद होता. शेतात जाणं अवघड होतं. दळणवळणाच्या अडचणींमुळे अनेक वर्ष गावकऱ्यांना त्याचा त्रास सहन करावा लागला. पण आता लोकसहभाग आणि प्रशासनाच्या प्रयत्नातून हा मार्ग पुन्हा खुला झाला आहे आणि विकासाच्या नव्या प्रवासाला सुरुवात झाली आहे. बरंच अडचणी होत्या. गेल्या वर्षी तर लईच पाऊस झाला. रस्ता नसर निघायला जागा आणि दोन्ही चाऱ्याचं पाणी यायचं, त्यामुळं मग आम्हाला त्रास व्हायचा. खरोखर गेल्या शेकडो वर्षापासून जे रस्ते बंद होते, शेतकऱ्यांना अडचणी होत्या, त्या अडचणी आता दूर झालेल्या आहे. चेहडी चितेगाव हा शिवरस्ता जवळपास 2.5 किलोमीटरचा रस्ता आणि 9 मीटरचा रुंदीचा रस्ता. गेल्या 50 वर्षापासून हा रस्ता बंद होता आणि रस्ता बंद असल्यामुळे शेतकऱ्यांना त्यांचे माल काढण्यासाठी, मजुरांची ने-आण करण्यासाठी अतिशय अडचण होती. खऱ्या अर्थाने आता 12माही पिकं शेतकरी या ठिकाणी घेऊ शकतात. महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री बळीराजा पांदन रस्ते योजना सुरू झाली आहे. या योजनेला विधानसभा स्तरावर समित्या तयार करण्यात आल्या. रस्त्याची मोजणी करणे, रस्त्याला क्रमांक देणे आणि मग रस्त्याचं बांधकाम करणे आणि मोजणी झाल्यानंतर बाउंड्रीला झाडं लावून त्या ठिकाणी बाउंड्री फिक्स करणे, म्हणजे कधी त्या ठिकाणी रस्त्याचं अतिक्रमण होणार नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या संकल्पनेतून मुख्यमंत्री बळीराजा शेतपाणंद रस्ता योजनेच्या माध्यमातून महसूल प्रशासन, भूमी अभिलेख विभाग आणि ग्रामस्तरीय अधिकाऱ्यांच्या समन्वयातून या रस्त्याला नवजीवन मिळालं. कारवाईपूर्वी शेतकऱ्यांच्या बैठका घेण्यात आल्या. रस्त्याचं महत्त्व समजावून सांगण्यात आलं. भूमी अभिलेख विभागानं हद्दी निश्चित केल्या आणि लोकसहभागातून अनेक दशकांपासून बंद असलेला रस्ता अतिक्रमण मुक्त करण्यात आला. सर्वप्रथम इथल्या ज्या शेतकऱ्यांच्या भावना होत्या, सुरुवातीला हा रस्ता 50 वर्षापासून अतिक्रमित होता. जेव्हा पण शेतकऱ्यांचे अर्ज आणि निवेदन आमच्याकडे प्राप्त झाले, त्यानंतर काही राजकीय पण निवेदनं प्राप्त झाली, त्यावेळेस शेतकऱ्यांच्या भावना आमच्यापर्यंत कळाल्या. यामध्ये सर्वप्रथम त्यांचे जे आजारी पेशंट होते ते पण त्यावेळेस जाऊ शकत नव्हते इथनं, अशी वाईट अवस्था होती त्यावेळेस. जेव्हा इथे शेतकऱ्यांचे जे या रस्त्याच्या ठिकाणी 10 ते 20 अतिक्रमण आम्हाला असे बघायला मिळाले की ते जटिल प्रकारचे होते. महसूल विभागाच्या धोरणानुसार तालुका स्तरावर आणि जे संबंधित शेतकरी आहेत त्यांची बैठक घेऊन मागील 50 वर्षापासून बंद असलेला शिवरस्ता अखेर शेतकऱ्यांच्या समन्वयातून अतिक्रमण मुक्त करण्यात आलेला आहे. यापूर्वी या भागात रस्त्याची उपलब्धता नसल्यामुळे अनेक शेतकऱ्यांना जी नगदी पिकं आहेत किंवा बागायती पिकं आहेत ती घेण्यासाठी अडचण येत होती आणि अलीकडच्या काळामध्ये द्राक्ष पिकासोबतच या भागामध्ये डाळिंब या पिकाचं सुद्धा उत्पादन वाढलेलं आहे. हा रस्ता फक्त प्रशासनानं तयार केलेला नाही, तर तो लोकसहभागातून उभा राहिलेला विकासाचा मार्ग आहे. काहींनी स्वतःच्या द्राक्षबागा मागे घेतल्या, काहींनी डाळिंबाच्या गल्ल्या काढून दिल्या, तर काहींनी घराचे ओटेही स्वतःहून हटवले. कारण सर्वांना एकच गोष्ट पटली होती, रस्ता हा प्रत्येकाच्या विकासाचा पाया आहे. तर लोकांनी, शेतकऱ्यांनी हा रस्ता काढायला विरोध केला. लोकांची शेती जायला लागला असा गैरसमज झाला. पण शेतीच्या व्यतिरिक्त रस्ता राहतो हे शासनाने पटवून दिल्यानंतर आणि बावनकुळे साहेब यांच्या अभियानामध्ये या रस्त्याला खरं कुठंतरी रस्ता काढण्याकरता व पोलीस प्रशासन असेल यांची चांगली मदत भेटल्यामुळे हा रस्ता काढायला, अतिक्रमण काढायला सोपं गेलं आम्हाला. या रस्त्याची एक वेदनादायक बाजूही आहे. रस्ता नसल्यामुळे वेळेत उपचार मिळू शकले नाहीत आणि काही कुटुंबांनी आपल्या जवळच्या व्यक्तींना गमावलं. आज रस्ता खुला झाला आहे आणि भविष्यात अशी वेळ कोणावरही येऊ नये हीच गावकऱ्यांची भावना आहे. हा रस्ता 50 वर्षापासून बंद होता. त्याच्यात आर्थिक वायवट चालू होती. पण त्याच्यामध्ये आता आमचे वडील ॲक्सिडेंटमध्ये झाले, ते घरी आणले. मृत त्याला दवाखान्यात नेताना बी ते इथंच एक्सपायर झाले. त्याला दवाखान्यात नेता आले नाही आम्हाला. कमीत कमी 5 किलोमीटर आम्ही खांद्या उचलून नेलं त्यांना. 2020मध्ये आमची आई पण असंच झालं, त्यांना अटॅक आला होता. घरून नेताना 3 किलोमीटर आम्ही पायी उचलून नेलं
आणि हॉस्पिटलला नेता नेता ते एक्सपायर झाले तिथेच. तोच रस्ता आता असा असता तर आजपर्यंत आमचे आई वडील असते. या रस्त्यानं केवळ शेतीचा प्रश्न सोडवला नाही तर संपूर्ण गावाच्या जीवनाला नवी दिशा दिली. पूर्वी शाळेत जाण्यासाठी पायी चालणारी मुलं आज सायकलवरून शाळेत जात आहेत. महिलांची ये जा सुलभ झाली आहे आणि दळणवळणाच्या सुविधा अधिक सक्षम झाल्या आहेत. पायी पायी शाळेमध्ये जायचे त्यावेळी रोड नव्हता. मला खूप टाइम लागायचा, तरी 1-2 तास लागत होता. आता मी 10वीमध्ये आहे, मला टाइम पण भरपूर उरतो. माझा अभ्यास करण्यासाठी पण भरपूर टाइम लागतो. पहिले रस्ता नव्हता तर पायी पायी जायचे, आता मी सायकलवर जाते. माझा आता भरपूर टाइम उरतो सायकलवर गेले मी. आज जवळपास 3 किलोमीटर लांबीचा आणि 9 मीटर रुंदीचा हा रस्ता हजाराहून अधिक शेतकऱ्यांच्या जीवनाचा अविभाज्य भाग बनला आहे. आता ट्रॅक्टर थेट शेतापर्यंत पोहोचतो. शेतमाल वेळेत बाजारपेठेत पोहोचतो. द्राक्ष, डाळिंब, भाजीपाला आणि इतर नगदी पिकांच्या उत्पादनाला नवी चालना मिळाली आहे. हा रस्ता बंद असल्यामुळे मी ते काही वेळेस पडी करायचं. रस्ता नसल्यामुळे माल बाहेर काढता येत नव्हता. केलं तर फक्त भिंगून किंवा सोयाबीन हे असे गहू हे पिकं करायचे. त्याच्यात ते गहू काढण्यासाठी अनेक अडचणी यायच्या. काही वेळेस मग जिथून रस्ता तयार होईल तिथून मग न्यायचं. काही शेतकरी जाऊ नाही देत नव्हते, रस्ता अडवायचे. या ठिकाणी येथील शेतकरी 4च महिन्याच पीक घ्यायचे, जे उन्हाळ्यातलं होतं ते. पावसाळा हिवाळा ही पूर्णपणे इथं रस्ताच नसल्यामुळे लोकांची गैरसोय व्हायची. आता रस्ता झाल्यामुळं चितेगाव आणि चेहडीसाठी हा रस्ता फक्त मातीचा मार्ग नाही, तो आहे विकासाचा मार्ग, लोकसहभागाचा मार्ग आणि प्रशासन व नागरिकांच्या एकत्रित प्रयत्नातून अशक्य वाटणारी गोष्टही शक्य होते याचं जिवंत उदाहरण. 50 वर्षांची प्रतीक्षा, हजारो शेतकऱ्यांच्या आशा आणि सर्वांच्या सहकार्यानं उभा राहिलेला हा रस्ता आज प्रगतीची नवी दिशा दाखवत आहे. नाशिक जिल्ह्याचे निफाड तालुक्यामध्ये असलेले चितेगाव टू चेरडी हा रस्ता फक्त 3 किलोमीटरचा आहे. मागचे 50 वर्षापासून हा रस्ता बंद होता. याला खुला करण्यासाठी भरपूर वेळ प्रयत्न झाले, परंतु कधीही यश मिळालं नाही. मुख्यमंत्री शेत पानंद रस्ता योजना अंतर्गत या रस्त्याला खुला करण्याचे प्रयत्न झाले. शेतकरी आणि काही घर मालकांनी आपल्याला खूप सहकार्य केलं. 3 किलोमीटरच्या रस्त्यामुळे जवळपास 10,000 लोकांना थेट न्याय याच्यामुळे मिळत आहे. शेतमाल आता नाशिक आणि संभाजीनगर या मुख्य मार्गाशी जुडलेला आहे. मी महाराष्ट्रभराचे सर्व शेतकरी बांधवाला विनंती करतो, असंच अगर आपण एकमेकांना सहकार्य केला तर प्रत्येकांच्या प्रगती होऊ शकते. रस्ता फक्त गावांना जोडत नाही, तो जोडतो माणसं, स्वप्न आणि विकासाच्या नव्या शक्यता. आणि जेव्हा लोकसहभागाला प्रशासनाची साथ मिळते तेव्हा 50 वर्षांची प्रतीक्षाही विकासाच्या नव्या पर्वात बदलते. महसूल विभाग, महाराष्ट्र शासन